नमस्कार, मी सुषमा पागार तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज आपण चटणीचे दोन प्रकार बघणार आहोत, ओळ्या नारळाची चटणी आणि टोमॅटो चटणी। आधी आपण ओळ्या नारळाची चटणी बनवून घेणार आहोत। मी ओळा नारळ बारीक करून घेतला आहे, तो आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया। नारळाचे मी छोटे छोटे पातळ पीस करून घेतले आहेत, त्याऐवजी तुम्ही किसून सुद्धा घेऊ शकता किंवा छोटे छोटे तुकडे केलेत तरी काही हरकत नाही। कढीपत्ता ॲड करणार आहोत, लसणीच्या पाकळ्या 4-5 घेणार आहोत, अद्रकचा एक तुकडा, हिरवी मिरची 2 ते 4, ही आहे डाळ आहे जी आपण चटणीसाठी वापरतो, आणि कोथिंबीर ॲड केली आहे, चवीसाठी मीठ, आणि ॲड केले आहेत आईस क्यूब। आपण आता हे मिक्सरवरती बारीक करून घेऊया। छान चटणी व्यवस्थित बारीक झाली आहे, एकदम पण बारीक नाही करणार आहोत। आणि ही चटणी सुकीच बनवायची असते, त्याच्यामुळे मी ह्याच्यामध्ये पाणी ॲड नाही केलं आहे। ही चटणी बनवून तयार झाली आहे, हिला एका बाउलमध्ये काढून घेऊया। चटणीला आपण वरून तडका देणार आहोत, त्यासाठी मी 1.5 चम्मच घी घेतला आहे। घी गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये राई आणि कढीपत्ता ॲड केला होता। बनवून तयार झाली आहे ओळ्या नारळाची चटणी, फारच टेस्टी बनते। आता आपण टोमॅटो चटणी बनवणार आहोत। मी ही भिजवलेली लाल काश्मीरी मिर्च ॲड केली आहे, 4 ते 5 पाकळ्या लसणीच्या। टोमॅटो मीडियम साईजमध्ये कट करून घेतले आहेत। मी इथे 3 टोमॅटो मीडियम साईजचे कट करून घेतले होते। तुम्हाला जसं ज्या अकॉर्डिंग बनवायचं आहे त्यानुसार तुम्ही घेऊ शकता। अर्धा कप पाणी ॲड केलं आहे आणि हे मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं आहे। तुम्ही बघू शकता परफेक्ट पेस्ट बनली आहे। गॅसवरती कढई गरम करायला ठेवली आहे। फोडणीसाठी आपण तेल यूज करणार आहोत, आणि तेल हा 2 चम्मचच्या आसपास यूज करणार आहोत। तेल छान गरम झालं आहे, तेलामध्ये ॲड करूया अर्धा चम्मच जिरा, अर्धा चम्मच राई। राई थोडी तुम्ही जास्त सुद्धा वापरू शकता, मला आवडते त्याच्यामुळे मी जास्त ॲड केली आहे। कढीपत्ता, बारीक चिरलेला कांदा। कांदा आपण एक 2 ते 3 मिनटं स्लो फ्लेमवरती फ्राय करून घेणार आहोत। कांदा छान फ्राय झाला आहे, आपण त्याच्यामध्ये आता बाकीचे मसाले ॲड करून घेऊया। अर्धा चम्मच धना पावडर, अर्धा चम्मच हळदी पावडर, लाल तिखट, हा मी मालवणी मसाला घेतला आहे अर्धा चम्मच, थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करूया। फोडणीला छान मिक्स करून घेऊया, आणि त्याच्यामध्ये आता ॲड करणार आहोत जी पेस्ट बनवली होती टोमॅटोची, ती पेस्ट। पूर्ण प्रोसेसमध्ये मी गॅसचं टेम्परेचर स्लो ठेवलं होतं, कारण मसाले करपू नयेत म्हणून। आपण आता ही पेस्ट सर्व मिक्स करून घेऊया छान फोडणीमध्ये, आणि तिला घट्ट होईपर्यंत शिजवून घेणार आहोत लो फ्लेमवरती। फास्ट गॅसवरती पण आपण बनवू शकतो, बट त्यासाठी तुम्हाला सतत पलित्याने मिक्स करत राहावं लागणार आहे, जेणेकरून ही चटणी कढईमध्ये करपली नाही पाहिजे। त्यासाठी सतत पलित्याने मिक्स करत राहावं लागणार आहे, बट स्लो फ्लेमवरती केलीत तर अधूनमधून तुम्हाला लक्ष द्यावं लागेल। ॲड करूया चवीनुसार मीठ। मीठ ॲड केल्यानंतर ही चटणी मिक्स करून घेणार आहोत छानपैकी। चटणीमधला पाणी कमी होऊन चटणी व्यवस्थित घट्ट होत आहे। चटणीमध्ये जो पाणी आहे तो जसा जसा कमी होईल तसंच चटणीलाही छान कलर येतो, आणि चटणी फार टेस्टी बनते। चटणी पाहिजे तशी घट्ट झाली आहे, गॅस बंद करून घेऊया, आणि आपण फटाफट सर्व करणार आहोत बाउलमध्ये। ही चटणी सर्व केल्यानंतर वरून ॲड करणार आहोत कोथिंबीर बारीक चिरलेली, आणि तडका देणार आहोत। तडका देण्यासाठी मी 1 चम्मच घी घेतला आहे। घी गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत मेथीदाणे, आणि ती छान गरम झाली की वरून तडका देणार आहोत। माफ करा, मी कॅमेरा ऑन करायला विसरून गेली। दोन्ही चटण्या बनवून तयार झाल्या आहेत, तुम्ही बघू शकता। फारच टेस्टी बनतात चटणी, एकदा नक्की बनवून बघा घरी। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओमध्ये कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। तुम्ही जर यूट्यूब चॅनल पेजवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा न विसरता। चॅनलला सबस्क्राईब करता तेव्हा ऑल बेल आयकॉनवरती प्रेस करा, म्हणजे माझ्या नवीन नोटिफिकेशन मिळतील। पुन्हा भेटू नवीन रेसिपी घेऊन। धन्यवाद, बाय बाय।